चॅनल मॉनिटाईज झालेला आहे तरी देखील व्हिडिओजवरती ॲड्स लागत नाही आहेत आणि ह्या ॲड्स न लागल्यामुळे म्हणावा तसा पेमेंट देखील येत नाही किंवा पेमेंट येतच नाही, कारण की तेवढे डॉलर्सच बनत नाहीत. आणि ही सध्याची परिस्थिती आहे, कारण की यूट्यूब व्हिडिओजवरती ॲड्सच लावत नाही आहे. एखाद दोनच ॲड लावतो आहे. दोन पण खूप जास्त बोलले मी, एकच ॲड लावतो आहे. पण माहिती अभावी मॅन्युअल ॲड्स कशा लावायच्या, आपला पेमेंट कसा वाढवायचा, रेव्हेन्यू कसा वाढवायचा हे माहिती नसल्यामुळे नवीन क्रिएटर्सना काहीच करत नाही. जेवढ्या ॲड्स लागल्या तेवढ्या ॲड्स लागल्या म्हणून शांत बसतात. पण असं न करता आपण आपला पेमेंट जो आहे, आपला रेव्हेन्यू जो आहे, यूट्यूबमधली आपली इन्कम जी आहे ती वाढवू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्हिडिओवरती मॅन्युअल ॲड्स जास्तीत जास्त कशा प्रकारे लावायच्या हा लाईव्ह डेमो करून दाखवणार आहे, सांगणार आहे कशा प्रकारे तुम्ही तुमचा रेव्हेन्यू जो आहे तो वाढवू शकता. सो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका, कारण की स्किप केला तर त्यामध्ये तुमचंच नुकसान होणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूयाच, पण त्यापूर्वी तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे. व्हिडिओला लाईक द्यायचा आहे, हाईप द्यायचा आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला. तर हाय हॅलो नमस्ते, मी माया पुन्हा एकदा स्वागत करते सगळ्यांचं चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे, यूट्यूबच्या व्हिडिओजवरती ॲड लागणं म्हणजे आपली यूट्यूबमधून कमाई सुरू होते. पण जर ह्याच ॲड्स लागल्याच नाहीत किंवा खूप कमी लागल्या तर ही जी कमाई आहे, यूट्यूबमधून मिळणारी जी काही इन्कम आहे ती देखील तेवढीच कमी होते. तर आपण आता यूट्यूब व्हिडिओजवरती मॅन्युअली कशाप्रकारे ॲड्स लावायच्या हे बघणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला दोन गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं आहे. एक तर जेव्हा तुम्हाला मॅन्युअली ॲड्स लावायचे आहेत, तुमच्या व्हिडिओची लेंथ म्हणजे तुमचा व्हिडिओ जो आहे तो 8 मिनिटांपेक्षा मोठा असणं गरजेचं आहे. कारण की 8 मिनिटांपेक्षा जेव्हा व्हिडिओ मोठा असेल तेव्हाच मॅन्युअली ॲड्स लावायचं ऑप्शन जे आहे ते ओपन होतं. अदरवाईज जर व्हिडिओ 8 मिनिटांपेक्षा कमी असेल तर आपल्याला आपल्या व्हिडिओजवरती मॅन्युअली ॲड्स लावता येत नाहीत. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही कुठेही मॅन्युअली ॲड्स लावू शकत नाही. म्हणजे तुम्ही गेला तुमच्या मॅन्युअल ॲड्स लावायला आणि भरभर ॲड्स म्हणाव्या तिथे लावल्या, तुमच्या मनाप्रमाणे लावल्या, तर यूट्यूब ते एक्सेप्टच करत नाही. ते रिव्ह्यूमध्येच बाद होऊन जातं आणि मग जी काही 1-2 ॲड लागलेली असते तेवढीच ॲड राहते आणि तुम्हाला असं वाटतं की आपण मॅन्युअली ॲड्स जर लावलेल्या होत्या, मग यूट्यूबने एक्सेप्ट का नाही केल्या. कारण याचं असं आहे की जेव्हा आपण मॅन्युअली ॲड्स लावायला जातो त्यावेळेस त्याचे काही ब्रेक पॉईंट्स असतात. त्या ब्रेक पॉईंट्सवरतीच ॲड लागल्या गेल्या पाहिजे. तुम्ही अधेमध्ये कुठेही यूट्यूबच्या ॲड्स मॅन्युअली लावू शकत नाही. आता ते ब्रेक पॉईंट्स काय असतात ते समजून घेऊया. समजा तुमचं रेसिपीचं चॅनल आहे. तुम्ही एखादी रेसिपी शूट करत आहात आणि जेव्हा व्हिडिओ बनून पूर्ण होतो, जो पोस्ट होतो, त्यावर जेव्हा आपण मॅन्युअली ॲड्स लावायला जातो त्यावेळेस तुम्ही त्या रेसिपीच्या व्हिडिओमध्ये कुठेही ॲड नाही लावू शकत. आता फॉर एक्झाम्पल घेऊया, सुरुवातीचा फोडणीचा एक भाग आहे, ठीक आहे. तो फोडणीचा भाग 1 ते 2 मिनिटांचा असेल, तर सुरुवातीला राई टाकली, मग जिरं टाकलं, त्यानंतर लगेच तुम्ही ॲड नाही लावू शकत, कारण की त्यानंतरच्या देखील प्रोसेस असतात, मसाले टाकायच्या प्रोसेस असतात, ठीक आहे. मग तेवढा फोडणीचा जो भाग आहे ना, तो पूर्ण झाल्यानंतर तुम्ही त्याला एक ब्रेक पॉईंट मानू शकता. म्हणजे जेव्हा आपण एखादी भाजी त्यामध्ये टाकतो, फोडणीचा आणि ती भाजी टाकण्याच्यामध्ये एक ब्रेक पॉईंट होऊ शकतो. तुम्ही त्या ठिकाणी ॲड लावू शकता. म्हणजे एखादी जी प्रक्रिया आहे किंवा एखादं जे वाक्य आहे ते वाक्य पूर्ण होईपर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड नाही लावता येणार. ते यूट्यूब मान्यच करणार नाही, ते यूट्यूब ग्राह्यच धरणार नाही. अशा ठिकाणी लावलेली ॲड यूट्यूब रिव्ह्यूमध्येच फेल करतं, बाद करतं. म्हणून जेव्हा तुम्ही मॅन्युअल ॲड्स लावता त्यावेळेस तुम्हाला तो व्हिडिओ जो आहे पूर्ण बघावा लागतो. तुम्हाला विचार करावा लागतो की हा एक ब्रेक पॉईंट होऊ शकतो, हा एक ब्रेक पॉईंट होऊ शकतो, हा एक ब्रेक पॉईंट होऊ शकतो आणि मग त्यानुसार तुम्ही ॲड्स जे आहे इथे प्लेस करू शकता. प्लेस केल्यानंतर देखील यूट्यूब जे आहे ते रिव्ह्यू करतं आणि त्या रिव्ह्यूमध्ये जर यूट्यूबला असं वाटलं की या ॲड्स ज्या आहेत त्या बरोबर ब्रेक पॉईंट्सवरती लागल्या गेलेल्या आहेत, त्यावेळेस यूट्यूब तुमच्या त्या ॲड्स मान्य करतं, सगळ्या ॲड्स मान्य करतं. म्हणजे जवळजवळ 4 ते 5 ॲड्स देखील तुमच्या व्हिडिओवरती लागू शकतात, जर तुमचे ब्रेक पॉईंट्स जे आहेत ते व्यवस्थित असतील तर. चला तर मग आता बघूया की कशाप्रकारे तुम्ही तुमच्या व्हिडिओवरती 8 मिनिटांपेक्षा मोठ्या व्हिडिओवरती मॅन्युअली ॲड्स लावू शकता ते. मॅन्युअली ॲड लावण्यासाठी तुम्हाला तुमचा YT स्टुडिओ डेस्कटॉप मोडवरती ओपन करायचा आहे आणि ज्या व्हिडिओवरती ॲड लावायची आहे तो व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. व्हिडिओ ओपन केल्यानंतर तुम्हाला डॉलरचं साईन दिसेल, तर त्या डॉलरच्या साईनवर जायचं आहे. डॉलरच्या साईनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होईल. तर हे आहे तुमचं मिड रोल ॲड स्लॉट्सचं पेज. या ठिकाणी तुम्हाला इन्सर्ट ॲड स्लॉट दिसत आहे.
प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्हाला ॲड लावायची असेल त्यावेळेस तुम्हाला या प्लसच्या साईनवरती जायचं आहे आणि नंतरच ॲड लावायची आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी यूट्यूबने फक्त एकच ॲड लावली होती. ॲटोमॅटिक ज्या ठिकाणी दिसत आहे ना ती यूट्यूबने लावलेली ॲड आहे आणि जेवढ्या मॅन्युअल ॲड दिसत आहेत तेवढ्या सगळ्या ॲड्स मी लावलेल्या आहेत. म्हणूनच मी सांगत असते यूट्यूब फक्त 1 ते 2च ॲड लावतं. बाकीच्या ॲड्स ज्या आहेत त्या आपल्याला मॅन्युअली लावायच्या असतात. आता मॅन्युअल ॲड्स लावायच्या कशा म्हणजे त्या रिजेक्ट होणार नाहीत आणि सगळ्या मान्य होतील. तर तुम्हाला तुमचा व्हिडिओ जो आहे पूर्ण प्ले करून बघायचा आहे. या त्रिकोणावर क्लिक करून तुम्ही तुमचा व्हिडिओ बघू शकता. तुम्हाला आनंद दिसत असेल चेहऱ्यावरती, याचं कारण पण तेच आहे की आणि तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की तुमचा सेंटेन्स संपतं आहे, तुमचा एक मुद्दा संपतो आहे आणि दुसऱ्या मुद्द्याला तुम्ही हात घालत आहात किंवा एक टॉपिक संपतो आहे, दुसरा टॉपिक सुरू करत आहात, तो असेल तुमचा ब्रेक पॉईंट. फर्स्ट ॲड जी आहे ती मी स्वतः मॅन्युअली लावलेली आहे. तुम्हाला पहिली ॲड आणि शेवटची ॲड लावायला काही प्रॉब्लेम होत नाही. प्रॉब्लेम होतो मधल्या ॲड लावायला. त्यानंतर जी सेकंड ॲड आहे ती यूट्यूबने स्वतः ऑटोमॅटिक लावलेली आहे. थर्ड ॲड मी लावलेली आहे जी यूट्यूबने रिजेक्ट केलेली आहे कारण की तो ब्रेक पॉईंट नव्हता. तर बघूया हा ब्रेक पॉईंट का नव्हता ते. थांबवू शकतं किंवा मग तुम्हाला त्याचा रेव्हेन्यू नाही मिळू शकणार. तर पहिली असेल की $10 जसे पूर्ण होतात तसं हा ब्रेक पॉईंट का नव्हता कारण की टॉपिक कंटिन्यू होता, टॉपिक वेगळा नव्हता. त्यामुळे यूट्यूबने ही ॲड जी होती ती रिजेक्ट केली. आता जी चौथी ॲड आहे ती यूट्यूबने ग्राह्य धरलेली आहे. तर त्याचा ब्रेक पॉईंट काय आहे तो बघा. हे थोडी जरी गडबड झाली ना तरी देखील तुमचा पेमेंट अडकू शकतो. तर येतो US टॅक्स फॉर्म. तर तुम्ही बघू शकता एक मुद्दा संपलेला आहे, यूट्यूबने मान्य केलेली आहे. हा एक मुद्दा होता आणि US टॅक्स फॉर्मचा दुसरा मुद्दा होता. त्यामुळे यूट्यूबने तो ब्रेक पॉईंट जो आहे ग्राह्य धरलेला आहे आणि त्या ठिकाणी ॲड लावलेली आहे. म्हणून वाक्य संपायच्या मध्ये किंवा एखादा मुद्दा संपायच्या अगोदरच, टॉपिक संपायच्या अगोदरच जर तुम्ही मॅन्युअल ॲड लावली तर यूट्यूब ती रिजेक्ट करतं. त्यामुळे तुम्हाला तुमचा व्हिडिओ जो आहे पूर्ण बघावा लागतो. तुम्हाला ब्रेक पॉईंट्स ठरवावे लागतात आणि त्या ब्रेक पॉईंट्सवरती ॲड्स लावाव्या लागतात. सगळ्या ॲड्स नाही मान्य होत, पण ब्रेक पॉईंट्स जर व्यवस्थित असतील तर त्या ॲड्स देखील मान्य होतात. आता या ठिकाणी जे रेड पॉईंट्स तुम्हाला दिसत आहेत ना त्या ॲड्स रिजेक्ट झालेल्या आहेत. तर त्या ॲड्स का रिजेक्ट झालेल्या आहेत? कारण की ते ब्रेक पॉईंट्स नव्हते. यूट्यूब काय म्हणतं, प्लेसेस लाईक मॅन्युअल ब्रेक पॉईंट्स मेक इट मोर लाईकली फॉर यू टू बेनिफिट फ्रॉम मिड रोल ॲड्स. इफ यू लीव द ॲड स्लॉट हिअर ॲड्स आर अनलाईकली टू शो. म्हणजे जर तुम्ही प्रॉपर ब्रेक पॉईंट्सवरती ॲड नाही लावल्या तर त्या ॲड्स मान्य होणारच नाही, तिथे ॲड्स दिसणारच नाहीत. म्हणून ब्रेक पॉईंट्स आपल्याला स्वतःला ठरवायचे असतात की कोणते मेन ब्रेक पॉईंट्स आहेत आणि कुठे कुठे आपण ॲड्स लावल्या पाहिजेत. तर तुम्ही बघू शकता की या ठिकाणी यूट्यूबने फक्त एकच ऑटोमॅटिक ॲड लावली होती. बाकीच्या 5 ॲड मी लावलेल्या आहेत मॅन्युअली आणि मी ॲक्च्युली 7 ॲड लावल्या होत्या, पण त्या 2 ॲड्स यूट्यूबने रिजेक्ट केल्या आणि ह्या उरलेल्या 6 ॲड्स यूट्यूबने मान्य केलेल्या आहेत. ॲड्स लावल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे. कारण की जोपर्यंत तुम्ही कंटिन्यू करून सेव्ह करत नाहीत तुमच्या ॲड्स लागल्या जाणारच नाहीत, रिव्ह्यूमध्ये जाणारच नाहीत. आणि या ठिकाणी ज्या ॲड्सवरती रेड फ्लॅग्स होते त्या ॲड्स मी डिलीट केलेल्या आहेत कारण की त्या ठिकाणी ॲड्स लागणारच नाही आहेत, म्हणून ठेवून फायदा नाही आहे. ऑलवेज कंटिन्यू आणि सेव्ह करायचं. तर तुम्ही बघितलं असेल की अशा प्रकारे तुम्ही तुमच्या व्हिडिओजवरती मॅन्युअली ॲड लावून तुमचा रेव्हेन्यू जो आहे तो वाढवू शकता. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. अजून तुमच्या काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये विचारा. प्रत्येक कमेंटचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करते. आणि अजून कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे ते देखील कमेंट करून सांगा. आणि हो, आजचा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, हाईप द्या आणि सबस्क्राईब देखील करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी.